मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850155558। आजची तारीख आहे 3/6/2026। 20:20 झालेलं आहे, म्हणजे रात्रीचे 8:20। आज बुधवार। आम्ही एक मागे जे आमच्या जवळील लक्ष्मीनारायण मंदिर भस्मसात झालं, आग लागली आणि संपूर्ण मंदिर खाक झालं। देवी देवतांच्या मूर्त्या पण संपल्या, आगीच्या भक्षस्थानी पडल्या। माझ्या भिंतीलाच लागून हे मंदिर आहे। दुसऱ्या बाजूला तिकडे पण माझंच घर आहे, भिंतीला लागून। म्हणजे या दोन घराच्या भिंतीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिराचं घर आहे, मंदिर आहे, देवाचं घर आहे, ईश्वराचं घर आहे। मूर्त्या जळगाव जिल्ह्यात नाही अशा सुंदर रूपवान। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर नित्य रोज दर्शनाला जात होत्या। इथले जे मालक आहेत ते पण सुचिरभूत आहे, धार्मिक आहे, पूजापाठ करणारे आहे, उत्सव करणारे आहे, आणि माझा त्यांचा 3 पिढ्याशी संबंध आहे। आग कशी लागली, का लागली, एक प्रश्नचिन्ह निर्माण होते। त्याच्याविषयी मी जो व्हिडिओ टाकलेला होता 586 नंबरचा, आपण बघू शकता तीच परिस्थिती। म्हणजे देवांनाही भोग सुटलेला नाही। दशरथाने भोग भोगलेला आहे। मृत्यूच्या वेळेला पुत्र नव्हता राम सीतेने जेव्हा दशरथांचं श्राद्ध केलं त्यावेळेलाही नव्हते। मर्यादा पुरुषोत्तम राम ईश्वर, पण त्यांनाही कर्मगतीने सोडलं नाही। रावण सर्व विद्येचा उपासक, शिवाचा उपासक, राक्षस, परंतु मृत्यू आला देवाच्या हातून। पहा कर्मगतीचे खेळ कसे असतात। एखादा राजकारणातला उमेदवार एका मताने हारून जातो किंवा एका मताने विजयी पण होतो। वाजपेयीचं सरकार जे पडलं ते एका मताने पडलं। मोरारजीचं एक थोड्याच कालावधीत मंत्रिमंडळ गडगडलं। मग हे जे कर्मगतीचे परिणाम असतात, सांगण्याचा हेतू की निसर्गाच्या वर, मग निसर्गातील प्रत्येक वस्तू कुठली असो, दगड धोंडे, पशु पक्षी, नर नारी, ईश्वर सुद्धा, झाडं झुडपं सुद्धा, पाणी सुद्धा एक ग्रहाधीन आहे। म्हणूनच यांचा अंमल सर्वांवर चालतो। 7.5 आली तर 7.5चं फळ आपण बघतो। गांधीजीचा खून 7.5 झाला, इंदिरेचा खून 7.5 झाला, राजीव गांधीचा खून 7.5 झाला, रावणाचा मृत्यू 7.5 झाला, हरिश्चंद्राचं राज्य गेलं 7.5 गेलं, विक्रमादित्य राजाचे हातपाय तोडले गेले, 7.5 तोडले गेले। कितीही बलवान असो, 7.5च्या विळख्यातून कोणीही सुटणार नाही। असत्य बोलणं, खोटं बोलणं, प्रेताळणा करणं, विनाकारण लोकांवर टीका टिप्पणी करणं, आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नसताना बोलणं, टोचणं, दुसऱ्याची मानहानी करणं, आईवडिलाचा अपमान करणं, या सर्वांवर जेव्हा 7.5 येते त्यावेळेला याविषयी भोग भोगावे लागतात। काळ्या दगडावरचे लेख लिहून घ्या।
मात्र हाच शनी धनी होतो. आपलं चारित्र्य शुद्ध असलं, आहार विहार आचार शुद्ध असले तर हाच शनी धनी होतो. मला प्रत्येक 7.5मध्ये धन प्राप्त झालाय म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. ढय्या 7.5तही मला बरकत आलेली आहे. माझ्या पत्नीची इच्छासुद्धा ढय्या 7.5 झाली. माझ्या घराण्यामध्ये 8 पिढ्या विधवा योग आहे. माझी आई पण, माझे वडील अगोदर गेल्यामुळे विधवा झाली, पण माझी पत्नी ढय्या 7.5 सौभाग्यवती होऊन स्वर्गवासी गेली. वैकुंठ चतुर्दशी प्रत्यक्ष वैकुंठ पालखी घेऊन येतात. तुकारामांना आले त्या मृत्यूच्या दिवशी, अग्निडागाच्या दिवशी ज्यांच्यात पाऊस येतो ते स्वर्गप्राप्ती होतात. माझ्या पत्नीच्या वेळेला निधन झालं, अग्निडाग झाला, प्रत्येक श्राद्ध झालं, वार्षिक श्राद्ध झालं, तर्पण विधी झालं, मातृगयाला गेलो. प्रत्येक वेळेला जवळजवळ 2.5 वर्षच्या जवळपास अगोदर आणि नंतर पाऊस आलेला आहे. साक्ष आहे. मी जवळजवळ लाखो लोकांना विनामूल्य मार्गदर्शन केलेलं आहे. ते कोणी केलं नसेल आज पावेतो. टीका करणाऱ्याला हे कळत नाही. बाजू पांढरा स्वच्छ कापड आहे, पण जरासा लहानसा टिपका तिथे असला त्याला तो काळा दिसतो. नतद्रष्टांना पांढरं दिसत नाही स्वच्छ. लाखो लोकांना सुभाष सोनवणे साहेब देशदूतचे, आता हल्ली अलोणे साहेब आहे, साक्ष आहे. अनेकांची साक्ष आहे. अनेकांना विनामूल्य मार्गदर्शन मी केलेलं आहे. आता ही आग लागली, एवढी मोठी झाली की संपूर्ण मंदिर 2.5 मजली कोसळून गेलं, आगीच्या बक्षस्थानी पडलं. म्हणजे आग केवढी मोठी असेल. दोघी घरं, एका बाजूला माझं घर, दुसऱ्या बाजूला माझं घर. वृश्चिक राशी माझी जलराशी आहे. माझी हे 2 घरं होते म्हणून 2 मोहल्ले सुरक्षित राहिले, नाही तर जळून खाक झाले असते, राख रांगोळी आले असते, कैकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते. हे मी आज सांगतोय तुम्हाला. सांगण्याची इच्छा नव्हती, परंतु सांगतोय कळावं म्हणून काहींना. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता की मोहल्ले कशामुळे वाचले आणि कोणाच्यामुळे वाचले. असत्यवाणी कधी नाही. माझं घर आहे, माझ्या घराच्या पुढे लाकडी जुने जुनकट घर आहे, जळून खाक झाली असती. दुसरीकडे पण लाकडी घर आहे, जुनकट घर आहेत, सराफ बाजार आहे, जळून खाक झाला असता. आग एवढी भयंकर होती. आग माझ्या बाजूला जास्त होती आणि पाण्याचे बंब दुसरीकडे जिथे कमी आग होती तिथेच मारा झाला. हेही सांगावं लागते. आग माझ्या बाजूला जी लागली तिथे जर पाण्याचा फवारा जास्त लवकर झाला असता तर आग लवकर आटोक्यात आली असती. पण काय सांगते, आम्ही सामान्य माणसं. तरी पण आमची शक्ती, दैवी शक्ती, माझ्या निर्मलाबाईची शक्ती, कारण तिनेच हा संसार उभा केला रे 2 घरांचा. मी जे राहतोय ते खरेदी तिने सौदा केलेला होता. ते दुसरी बाजू आहे, तिनेच सौदा केला होता. मी सौद्याला हजरही नव्हतो. तिची वृश्चिक राशी जलराशी माऊली धावून आली स्वर्गातून आणि 2 मोहल्ले वाचवले.
याची साक्ष कोणाला हवी असेल तर रावेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही विचारणा करू शकतात. शिवाजी महाजन नगरपालिकेत आहे कार्यरत, त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकतात. अधिकारी आहे, रिटायर. असं आपल्यामुळे झालं असं मी तर समजत नाही. ग्रहाधीन आहे मानव सारे जगाचा, तसेच ईश्वर सृष्टी पण त्याच्याच अधीन आहे. पण सत्य सांगणं म्हणून सांगितलं आहे. 2003 पासून तर 2022 पावतर 20 पावतर देशदूतमध्ये लाखो लोकांचं विनामूल्य घरपोच मार्गदर्शन. आज पण साईमत जळगाव जवळजवळ 3 ते 4 महिने झाले असतील, अजूनही घरपोच मार्गदर्शन मोफत, एक पैसा न घेता. आम्ही मेहनत घेतो, बुद्धी खर्च करतो, लिखाण करतो. याला सहाय्यभूत आहे राहुल नरेंद्र पाटील, केमिकल इंजिनियर जळगाव. मी इथे स्पष्टीकरण देतो, ते त्याचं टायपिंगकडे रूपांतर करतात आणि साईमतच्या कार्यालयात पोचवून देतात. त्यांची सौभाग्यवती आहे, आमची सूनबाईच आहे समजा, ती पण या कार्यात सहमिलित झालेली आहे. त्यांचं पण योगदान या कार्यालयात आहे. अनेक वर्तमानपत्रांना आम्ही सहाय्यभूत होण्याची इच्छा प्रदर्शित करतो, पण स्वीकारलं जात नाही आहे. ही एक शोकांती आहे. हे पुण्याचं काम आहे आणि वर्तमानपत्राच्या द्वारे हजारो लोकांना, लाखो लोकांना घरपोच सेवा द्यायला आम्ही तयार आहे, विनामूल्य. पण घ्यायला तयार नाही आहे. पहा कसं युग आहे, कसं परिस्थिती आली आहे. असं आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. हा जून महिना आहे. गुरु राशांतरचा आपण व्हिडिओ टाकलेला होता 589चा. आता हा व्हिडिओचा क्रमांक आहे 590 आणि विषय आहे जून महिन्याची तेजीमंदी. लोकांना ज्योतिषशास्त्र सहज सोपं वाटते, पण किती कठीण आहे ते मी एक थोडंसं तुम्हाला गोषवारा सांगतो आहे. आज सांगायला बसलो तर माझं आयुष्य पुरणार नाही. बोरकर गुरुजींची भविष्यवाणी, बाजारभावाची तेजीमंदी. ही भविष्यवाणी घ्यायची असते. व्यापाऱ्यांनी त्यांचा अनुभव घ्यायचा असतो, आमचा सपोर्ट घ्यायचा असतो. कारण नफा तुमचा आणि तोटा आला तरी तुमचा, असं म्हणायला काही हरकत नाही. तरी पण मी जवळजवळ 50-55 वर्ष झाले तेजीमंदी लिहितो आहे. अजय मिश्रांनीचं पुण्याहून निघणारं दिशावर व्यापार दैनिक फार प्रसिद्ध दैनिक आहे. सगळ्या जगामध्ये व्यापार विषयक दिवाळी अंक यांचा उत्कृष्ट नंबर 1 असतो आणि अल्प किमतीत असतो. 200, 300, 400 पानाचा अंक केवळ 35 रुपयात देतात. 35 रुपयामध्ये विड्याचं पान सुद्धा येत नाही, गुटखा पण येत नाही. अगदी उत्कृष्ट सेवाव्रत करणारं हे दाम्पत्य अजय मिश्राजींचं. ज्योतिषशास्त्रात व्यापारशास्त्र हा एक स्वतंत्र विभाग आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहाचा विभाग, मार्तिकाचा वेगळा, आयुर्वेदाचा वेगळा, ॲलोपॅथीचा वेगळा, होमिओपॅथीचा वेगळा, विद्येचा वेगळा, बुद्धीचा वेगळा. ज्योतिषशास्त्र विज्ञानासारखं ढोबळशास्त्र नाही आहे. बुद्धी वेगळी आणि विद्या वेगळी मांडते. विज्ञानाच्या अगोदर आणि विज्ञानाच्या पुढे धावणारं ज्योतिषशास्त्र आहे. जे अंधश्रद्धा म्हणतात ते स्वतः अंध आहे. ज्योतिषशास्त्रात व्यापारशास्त्र हा एक स्वतंत्र विभाग आहे. या शास्त्राचा अभ्यासक फार थोडे लोक आहेत, कारण हा विभाग फार किचकट आहे. हा व्यापारशास्त्र व त्यातील हजारो जिन्नस, त्यांचे कारकग्रह वेगवेगळे
त्यात 2-3 ग्रहांचा मेळ कधी कधी येत असतो, तर कधी एकच ग्रह प्रस्थापित असतो. कधी मार्गी म्हणजे स्वतःच चालणारा ग्रह, त्यासोबत शुक्र आला की ग्रहाची गती वाढते, गुरु आला की गती प्रमाणानुसार चालत असते, आणि सहयोग आला तर गती मुंगीच्या गतीने ग्रह चालत असतो. मार्गी म्हणजे पुढे चालणे, वक्री म्हणजे मागे चालणे, स्तंभित म्हणजे उभे राहणे. असा हा असताना राहू केतू आले की दगड धोंडे खड्डे असले की वाहन कसे चालते, त्या धडधडत वाहन चालण्याप्रमाणे हे ग्रह चालत असतात. काही वेळेला ग्रह स्तंभित असतो, म्हणजे तो ग्रह थांबून असतो. या वेळेला व्यापार संथ गतीत चालतो. अनेक वेळा अनेक दिवस ग्रह हा वक्री होत असतो, म्हणजे मागे चालतो. यावेळेस भाव मंदीकारक होतात, पण वाहन जसे रिव्हर्समध्ये चालते, आणि वाहन रिव्हर्समध्ये चाललेले सुरक्षित नसते, म्हणून चालणे धोक्याचे असते. अशा वेळेला व्यापार करणे धोक्याचे असते. अपघाताची भय जशी वाहनाला असते, त्यावेळेस ग्रह वक्री दृष्टीनुसार वेगाने भाव कमी जास्त होत असतात. यासोबत ग्रह रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो असे 12 ग्रहाचा अभ्यास करावा लागतो. याची चाल व त्या पार कुंडलीत 12 स्थाने असतात. त्यात 12 ग्रहाची वेगवेगळे स्थानपन्नता असते. ग्रहाचे सोबतीला ग्रह व त्यात शत्रू, मैत्र, सामान्य योग मिळण, याशिवाय एका ग्रहात 120 दृष्ट्या असतात. 12 ग्रहाच्या दृष्ट्या किती? एका ग्रहामध्ये 5 ग्रह आले तर त्याच्यावर मारा किती? एकच ग्रह असला, 2 ग्रह असला, 3 ग्रह असले तर कशी? मृत्यूस्थानी असलेल्या ग्रहांचा परिणाम काय? अनारोग्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रहांचा परिणाम काय? उदयमान असलेल्या ग्रहांची स्थिती काय? एकूण दृष्टी 1440 ही दृष्टी व्यापार कुंडलीत 12 विभागावर वेगवेगळी असते. पुनश्च 1440 दृष्टी अशीच दृष्टी पुनरुपी 12 ग्रहावर असते. प्रत्येक दृष्टीत 1440 हा दृष्टीचा खेळ पण बाजारभावाचे तेजीमंदीचे खेळ खेळवित असतो. इतर पावे तो बाजारभाव भविष्यवाणी थांबत नाही, तर 7 वार त्यांचे स्वामी, 27 नक्षत्र त्यांचे स्वामी, तिथी शुक्ल पक्षातील 15 आणि कृष्ण पक्षातील 15, शुक्ल पक्षातील योग 27, कृष्ण पक्षातील योग 27, ऋतू आपणाला त्याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. ऋतूचं मान आपण जर बघायला गेले तर ऋतुमान बघत असताना आपल्याला ते कसं चालते, कसे धोक्याचे आहे, अपघाताची संभावना कशी आहे. यावेळेस ग्रह वक्रदृष्टी अनुषंगाने वेगाने भाव कमी होत असतात. यासोबत ग्रह रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो असे 12 ग्रह चालत असतात. त्यांच्या सोबतीचे ग्रह असतात. दृष्टी वेग पुन्हा आपल्याला बघावा लागतो, आणि दृष्टी वेग बघत असताना दृष्टीचे परिणाम कसे असतात. आता दृष्टीचे परिणाम कसे असतात, तर दृष्टी कशी असते हे आपल्याला या ठिकाणी बघायला हवे. दृष्टी वाकडी दृष्टी, तिरपी दृष्टी, खालच्या दृष्टी, त्याचप्रमाणे फक्त आपल्याला माहीत आहे. पण 3 ऋतू आपल्याला माहीत आहे, पण ऋतू 6 असतात. त्यात मास, सौर वेगळे, चांद्र वेगळे असे अनेक योग सहयोग बघावे लागतात. MD डॉक्टर परीक्षण दुसरीकडून करून घेतो. ज्योतिषांना स्वतः हे करावे लागतात, हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तीने टीका केली होती माझ्यावर, त्यांनी इथे येऊन पहा, माझा एक तुम्हाला हे जमते का कितपत, आणि मग बोलण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल. स्वतः हे करावे लागते. आयते मेडिकल रिपोर्ट करून MD डॉक्टर औषधी लिहून देतात. औषधी तिसरेच उत्पादन करतात. ज्योतिषांना सर्वांचाच विचार करावा लागतो. भविष्यवाणी संभावना करावी लागते. आणि ज्याला काही ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नाही, ती व्यक्ती एखाद्या अंदाज चुकला तर भविष्यवाणी चुकले अशी टीका करून मोकळी होते. ज्योतिष वर्गाची मेहनत इतकी कोणाचीच नाही, म्हणून संस्कृती शास्त्रात ज्योतिषशास्त्र वंदनीय शास्त्र आहे. जे टीका करतात त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना प्रश्न देतो, आणि मग त्यांनी तो सोडवून दाखवावा, आणि तो खरा ठरला पाहिजे. 1 जून 2026च्या पुढे 2026ची तेजीबंदीची संभावना आपण वर्तवित आहोत.
या महिन्यात अद्रक, लसूण यात फार मोठी तेजीची संभावना आहे. गहू, ज्वारी, मका, बाजरी, धान्य बाजारात मंदी राहील. तेलबिया, तेल, चांदी तर आश्चर्यकारक तेजीचा बॉम्बस्फोट होईल. कापूस, रुई, कापड मंदी. सोने चांगलीच तेजी. उडीद, मूग, मोगर, नारळ, तूप, गूळ तेजी. सरकारने निर्यातीत बंदित साखर सरकारच्या व्यापारशास्त्रामध्ये फार ढवळाढवळ होऊन राहिलेली आहे. कारण नसताना व्यापारशास्त्राचं ज्ञान अजिबात नाही आणि ढवळाढवळ मात्र पुरेपूर. अधिकार आहे म्हणून, दुसरं काय. मंदी असतेच, तेजी बसून पण यात तेजी जशी मंदीचे झटके पण बसू शकतात. शेवटी सोने चांदीत मंदीची धारणा संभावना आहे. दिनांक 11 ते 14 जूनच्या पुढे शांत बाजारभाव. सरकारची नीती शून्यवत. कार्यहीनताचे परिणाम. आर्थिक घात संभावना. साखरेची निर्यात बंद केली. चांदी आयात करण्यासाठी परवानगीची गरज. सोन्यावर ड्युटी वाढवली. किती सरकार टॅक्स घेते. बाहेरून आलेला मालावर टॅक्स आणि पुन्हा गावात जाता जाता टॅक्स. मला असं वाटतं एका साबणाच्या वडीवर गेलं तर आपण, मी म्हणतो, तो साबण संपून जाईल तरी टॅक्स संपणार नाही वसुली. दिनांक 15 जून पुढे सोने चांदी खरेदी ग्राहकी वाढणार. डॉलर मजबूत, रुपया कमजोर याचा परिणाम. बँकाबाबतचे सरकारी परिणाम. विमा, शेअर बाजार मंदी. साखर, सरकारचे आयात निर्यात नीतीवर भाव अवलंबून निर्यात करावीच लागेल. साखरेचे धोरण पक्षीय नीती बांधतील संभावना. तेल, तेलबिया तेजी. सूत, कापूस, रुई, कपडा तेजी. मिर्च, मसाला, तूप, दूध तेजी. लोखंड, पितळ जास्त. कथील, पितळ, टंगस्टन, ॲल्युमिनियम, तांबे तेजी. मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक स्थिती डावाडोल झालेली आहे. ₹98च्या पावतर कागदाचं मोला इतका झालेला आहे. सरकारला 500 नोट रद्द करावी लागेल किंवा 500 नोटेचं अवमूल्यन करून 200-100 रुपये किंमत ठरवावी लागेल. नाहीतर सोनं गहाण ठेवायला लागेल, नाही तर सोनं विक्री करावं लागेल. आणि ही माझी भविष्यवाणी सोन्याबाबतीची खरी ठरल्याची वार्ता मला आलेली आहे. आपल्या त्या मोबाईलवर दिसत आहे की सोनं विक्री झालं म्हणून. आता खरं खोटं, कारण की वर्तमानपत्रावर बातम्यावर नियंत्रण असल्याकारणाने त्या बातम्या अजून आपल्याला दिसल्या नाही किंवा समजल्या नाही. 18 जूनच्या पुढे कुठल्याही वस्तू लिहाव्या, सांगाव्या. सर्वच वस्तूत भाववाढ. सोने चांदी भाववाढ. भाजीपाला, आलं, लसूण, कांदा भाववाढ. दिनांक 20 जून. कांद्याचे भाव वाढणार आहे, लक्षात घ्या. कांदा जो 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये विकला जात आहे, तर त्यांनी तो विकू नये, बाजारात आणू नये. शेतकऱ्यांनी शेताचंच हित होते आपण, कारण आपल्याला शेताला पैसा लागतो पेरणी गिरणीला. म्हणून शेतकरी बांधवांनी जरा बाजारात न आणता आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवावा. पुढे चांदी सोन्यात तेजी. हरभरा, मोहरी, जवस, मसाल्याचे पदार्थ तेजीकारक असणार आहे. तेजीचे वलय पुढे कमी जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. कापसात मंदी. प्लॅस्टिक तेजी. 28 ते 29 जूनच्या पुढे साखरेचे धोरणात रुपया कमजोर झाल्यामुळे घाटेत साखर निर्यात करावी लागेल. सरकारवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दडपण येणार आहे की इथे आपल्याला अन्न मिळणार नाही, पण ते बाहेरच्या देशात पाठवावं लागणार आहे. एक प्रकारची गुलामगिरी सारखी स्थिती निर्माण होत आहे. घाट्यात साखर निर्यात करावी लागेल. तूप साधारण. लसूण, कांदा, द्राक्ष तेजी. भारतीय चलन. रुपया कमजोर होत आहे. एक चलन बंद. नोटबंदी मूल्य कमी करून छपाई वाचवण्याच्या दृष्टीने केली जाईल. सुवर्णसाठा गहाण ठेवणे, पण त्यात व्याज भरता येईल का नाही हा विचार करून मग सोनेसाठे विक्रीचा पर्याय. एकंदरीत जनतेच्या हातात कटोरा. राजनेता मालामाल ही स्थिती दिसून येईल. सरकारने यापुढे भारतीय नागरिकाला 500 कोटीचे वर चल अचल मालमत्तेसह वागवता येणार नाही, ठेवता येणार नाही. 500 कोटी वरची संपत्ती ही सरकारी घोषित करायला हवी असे मी सूचना केलेली आहे. आता सोन्या चांदीच्या बाबतीत, निदान सोन्याच्या बाबतीत तरी काय होईल? भाव वाढत जातील का कोसळतील? एक ग्रहशास्त्राच्या दृष्टीने, ग्रहयोगाच्या दृष्टीने एक
अंतर निघालेलं आहे, याच्यात अंतर. म्हणजे काही वेळेला ग्रह हे वक्री अवस्थेत झपाट्याने येत आहेत, त्यावेळेला सोन्याचे भाव एकदम कोसळतील आणि हा वक्री संपल्यावर एकदम वाढतील. ते ह्या कमी जास्त होण्याच्या सोन्या चांदीच्या भावात, चांदीमध्ये काही फारसं होणार नाही, पण माझ्या मते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनात सोन्याचे भाव कमालीचे मंदीत येतील, नाहीतर कमालीचे उच्चित जातील. कारण की काय, या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर अमेरिकेची मेष राशी आहे, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, हा आग लावे आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने आग लावलेलीच आहे सर्वदूर, हे तुम्हाला माहीत आहे. भारत देशाची नात भारत म्हणून म्हटलं तर आपण ही धनुराशी येते आणि हिंदुस्थान म्हटलं तर कर्क राशी येते. अशा तऱ्हेच्या ह्या राशी आपण चा विचार करून आपलं भविष्यवाणी आम्ही करीत असतो. परंतु एकंदरीत जर आपण भारताची स्थिती पाहिली तर ही केविलवाणी आहे. नीटची परीक्षा, मुलांचे विद्यार्थ्यांचे शर्टसुद्धा कापून टाकतात, बूट आणू देत नाही, चप्पल आणू देतात, एखादा गंडा दोरा असला तोही कापून टाकलं जातं. आणि एवढं बंदोबस्त मुलांचा केल्यावर सरकारचे पेपर फुटता म्हणजे काय आहे? काय शिक्षण खातं आहे? काय अधिकारी वर्ग आहे? मुलांवरच सारखं दडपण. काप्या होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त, चोर आहे मुलं, भावी नागरिक आहे आणि सगळ्या दूर चोऱ्या होत्या, तिकडे काही लक्ष नाही. त्या मुकी बिचारी लहान लहान मुलं, केविलवाणी मुलं, आई वडिलांचा पैसा नसताना त्यांना पुरवणारी मुलं, भयभीत झालेली मुलं होतात तिथे. कसं लिहितील मग ते पेपरमध्ये उत्तर? कधी त्यांनी पोलीस दंड का घेऊन, काही गुंड पुंड शाळेच्या भोवती, आणि पुन्हा शिक्षकाची काय आहे ती स्थिती वेगळी. मुलांच्या स्थितीच्या, मानसिक स्थितीचा परिणाम काय होईल हा कोणीच शिक्षण मंत्री करत नाही, कोणीच अधिकारी करत नाही. माझा नातू नीट परीक्षेला बसला तर 2 तास उन्हात उभा होता. काय हे गंमत? हे कागदपत्र लागणार नाही म्हणून सांगितलं असल्यावर ऐनवेळी लागतील म्हणून मला सांगितलं, मला पळावं लागलं कागद घ्यायसाठी, भर उन्हात, 78 वयात. सरळ सोपं धोरणच सरकारला येत नाही का? KYC जोडा, आधार कार्ड वेगळं, पॅन कार्ड वेगळं, मतदार कार्ड वेगळं, रेशन कार्ड. काय आहे एवढं? कुठे भारत पुढे धरेल? किती मागे जातो आहे भारत? एका कार्डात नाही होत सगळं, का बसू नये? असो, मुलांवर होणारा परिणाम आमच्यावर होतो, पालकावर होतो, म्हणून हे बोलावं लागते, बाकी बोलण्याची गरज नाही. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. पुढचा विषय आपण एक वेगळाच घेणार आहोत. बहुतेक शिक्षण पद्धतीचा घेऊया, सगळ्यांना समजेल असं. कारण की काय आहे, आजकाल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही धार्मिक साहित्य, काही धार्मिक ग्रंथयोग नसतातच. परंतु ते सांगण्याचा माझा प्रयत्न राहील. तरी आपण एखादी डायरी करावी आणि त्याच्यात ते लिहून घ्यावं स्मरणात. आजचा व्हिडिओचा नंबर आपण बघितला 590 आहे आणि विषय आहे जून महिन्याची तेजीबंदी. व्यापारी वर्गांनी प्रतिक्रिया द्याव्या, अनुभव सांगावे लिखित स्वरूपात. आजचा कार्यक्रम रात्रीचे 20:49 झालेले आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.